नमस्कार मित्रांनो, माझ्या VP ब्लॉग्स बारामती या यूट्यूब चॅनलमध्ये मी विक्रांत सहर्ष स्वागत करतोय। मित्रांनो, आपण बारामती MIDC मध्ये आहे आणि आपण आता 2 नंबरची शाखा सस्ते वडेवाले यांच्या या ठिकाणी आहे। यांचा वडापाव खूप फेमस आहे, प्रसिद्ध आहे, खूप पंचकृषीमधनं खूप लांबनं लोक येतात या ठिकाणी वडापाव खाण्यासाठी। आता आपण जे इथले मालक आहेत, ओनर आहेत, त्यांना विचारणार आहे की तुमची वडापावची नक्की काय टेस्ट आहे, तुम्ही वडापाव कशा पद्धतीने बनवता, नक्की काय आहे की लोक एवढा लांब येऊन तुमचा वडापाव खातात। त्यांच्या 2 शाखा आहे, पहिली शाखा त्यांची बारामतीमध्ये आहे आणि दुसरी शाखा बारामती MIDC मध्ये आहे। तर चला आपण जाणार आहे सस्ते वडेवाले पैसे। चला, हे बघू शकता बारामतीचे सुप्रसिद्ध असे सस्ते वडेवाले शाखा नंबर 2। झाला व्हिडिओ आपला। नमस्कार, तुमचं नाव? योगेश सस्ते सर। आता आम्ही उभा आहे शाखा नंबर 2। तर तुमचा आज भरपूर ठिकाणी लोक वडापाव खायला येतात, भरपूर लोकांची गर्दी बघतो आम्ही। असं काय आहे तुमच्या वड्यामध्ये की तुम्ही लोक इथून गर्दी करतात? वडा हा वडा सगळीकडे सारखाच असतो, फक्त वड्याची चव हे प्रत्येकाच्या हातचे वेगवेगळे असते। जो वडापावचा मसाला आहे तो माझी आई 1990-91 पासून जे स्टार्ट केलं ते आज तागात माझी आईच वडापावचा मसाला करते। त्याच्यामध्ये कोणतेही चेंजेस आम्ही करत नाही। जो ती रेसिपी आहे ती आईच्याच हातची रेसिपी आहे, असे कोणत्या लेबरची वगैरे रेसिपी नाही आहे। आणि त्या घरच्या चवीमुळे लोकांना हा घरचा वडापाव असल्यासारखं वाटतं, त्यामुळे ते लोक आवडीने आणि चवीने खातात। आज काय सांगताल बरं, आज सस्ते वडेवाले ही शाखा तुम्ही 2 नंबर टाकली, अजून पुढं काय तुमचं आहे का? हा, भविष्यात शाखा वाढवण्याचा प्रयत्न आहे, जेणेकरून अजूनही आपण लोकांपर्यंत पोहोचू शकतो, या उद्दिष्टातनं प्रयत्न चालू आहे। तुम्ही जिलेबीचा स्टॉल टाकलाय ना? हो, जिलेबीचा स्टॉल टाकलेला। आता वडापावसोबत जिलेबीचा पण आपल्याला आस्वाद घेणं येतं। दुपारी 2 ते संध्याकाळी 9 वाजेपर्यंत वडापावसोबत जिलेबी तुम्हाला आता आग्रा स्पेशल भेटणार आहे। धन्यवाद सर। सर, तुमचं नाव? सूरज शिंदे। सर, तुम्ही या सस्ते वडेवालेमध्ये कशा तुम्ही आला आहात, काय बरं कसं आहे वडेपावची टेस्ट? खूप छान आहे। गावातलं जे आहे तिथंसुद्धा आम्ही जात होतो, तिथं पॅटीस वडापाव हे भरपूर चांगल्या गोष्टी आहेत त्यांच्याकडं। आणि इथं शाखा ओपन झाल्यानंतरनं जर वडापाव घ्यायचा म्हटला तर आम्ही सर्वप्रथम इथंच येतो। माझ्या लहान मुलालासुद्धा वडापाव इथला खूप आवडतो, त्यामुळे शक्यतो आम्ही कुठंही जात नाही, इथंच वडापाव घ्यायला येतो। वडापावची आपली टेस्ट, त्याचा मसाला वगैरे कसं वाटतं तुम्हाला? खूप छान टेस्ट आहे वडापावची। आणि पॅटीससुद्धा त्यांचं, आणि वरती नवीन एक सुरू केलेलं आहे उलटा वडापाव म्हणून, तोही त्याची पण छान टेस्ट आहे। उलटा वडापाव काय काय ते पाव त्यांचे काहीतरी वेगळे एक त्यांनी इम्प्रूव्हमेंट केलेले आहे का काय म्हणता येणार नाही, पण त्याची पण टेस्ट छान लागते, अप्रतिम टेस्ट आहे। MIDC मध्ये आपण खाऊ गल्ली बघतो, बरेच ठिकाणी वडापाव मिळतात, या ठिकाणी भरपूर गर्दी असते। चला, मीही म्हणलं आज आपण वडापाव खाऊन लोकांचा रिव्ह्यू घ्यावं, त्यासाठी तुमचा रिव्ह्यू घेतला। थँक्यू। VP ब्लॉग्स बारामती या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद सर। ताई नमस्कार। नमस्कार। ताई, तुमचं नाव? रोहिणी चोले। कसा आहे वडापाव? छान आहे। छान आहे। हो। बारामतीमध्ये तुम्ही कुठे वडापाव खाल्ला? आम्ही बऱ्याच ठिकाणी। बरं, मग तुम्हाला इथला सस्ते वडेवाल्यांचा वडापाव कसा वाटला? छान वाटला। छान वाटला। हो। काय सांगताल अजून वडापावबद्दल? काही नाही, बरीच जागेवर टेस्ट घेतली, त्याला छान वाटला आम्हाला वडापाव। हां, त्याच्यामुळे आज टेस्ट घ्यायला आलतो आम्ही, पण छान आहे त्याला पण। छान आहे। हो। कुठले तुम्ही ताई? आम्ही इथंच बारामतीतले। हो। धन्यवाद ताई। नमस्कार। हॅलो ताई, नमस्कार। नमस्कार। तुमचं नाव ताई? शुभांगी मोरे। मोठ्याने बोला की जरा, वडापाव खाताय। शुभांगी मोरे। हां ताई, कसं आहे वडापावची टेस्ट? छान आहे। छान आहे। कसं वाटतं इथं आल्यानंतर MIDC? छान वाटते। छान वाटते। हां, अजून काय सांगताल? काय नाही, पण बोला की। असं म्हणजे वडापाव म्हणजे फेमस म्हणजे बारामतीत दाबेलीमध्ये छान मिळतो। बरं। हां, राम दाबेली, श्रीराम दाबेली। अच्छा, श्रीराम दाबेली पैसे का? बरं, इथं कशी वडापावची टेस्ट आहे? इथली पण टेस्टच तशी छान आहे। छान आहे का? बरं, श्रीराम दाबेली पैसे दाबेली छान मिळते। हां, बरं। नमस्कार। हा, नमस्कार। ताई, तुमचं नाव? शोभा शेंडे। ताई, कसं आहे वडापाव? वडापाव खाल्ल्यानंतर एकदम छान लागला। छान वाटला ना? हा, नक्की का? नक्की। का असं म्हणताय छान लागला? नाही ना, छान लागला। नक्की ना? नक्की। धन्यवाद ताई। नमस्कार सर, तुमचं नाव? नमस्कार, माझं नाव शोएब शेख आहे। मी नेहमी सस्ते वडेवाले इथं वडापाव खाण्यासाठी येत असतो।
आणि मी सस्ते वडेपावला यांचा वडापाव हा जो आहे हा जवळजवळ 4 ते 5 वर्ष झालं खातो. त्यांची पहिली शाखा जी आहे ते इंदापूर चौकामध्ये आहे. त्यांची शाखा आता MIDCमध्ये झाल्यामुळे मी इथं MIDC शाखेला व्हिजिट करतो. आता त्यांच्या ओनरने सांगितलं की आपण आज जिलबीचं काउंटर स्पेशली चालू केलेलं आहे. जसं बारामतीमध्ये बघायला गेलं की आज तुम्ही सगळीकडे हरियाणा जिलबी स्पेशल म्हणून आहे. त्याच्यापेक्षा क्वालिटी मी जिलबी खाऊन बघितली, त्याच्यापेक्षा बेस्ट क्वालिटी मला आज योगेश सरांनी जी आज जिलबी चालू केलेली आहे नवीन आग्रा स्पेशल, ती आज 100% एकदम हायजेनिक पद्धतीने बनवली गेलेली आहे. स्वच्छतेचा पूर्णपणे वापर केलेला आहे. स्वच्छता एकदम चांगली आणि जिलबीमध्ये एकदम हरियाणा जिलबीपेक्षा आग्रा स्पेशल जिलबी मी टेस्ट करून बघितली. एकदम व्यवस्थित टेस्ट आहे जिलबीची आणि एकदा मी असंख्य ग्राहकांना सांगू शकतो की ह्यांनी एकदा आग्रा स्पेशल जिलबीचा स्वाद नक्की घ्यावा. थँक्यू. खाऊन बघा ना सर जिलबी कशी खाल्ली ना, खाल्ली आहे हातात तर घ्या, खाऊन बघा, सांगा कशी टेस्ट आहे. एकदम छान आहे ना. थँक्यू सर. मॅडम तुमचं नाव? पूनम देवकर. तुम्ही नेहमी या ठिकाणी येता वडापाव घ्यायला? काय सांगताल बरं सस्ते वडेवाले यांच्याबद्दल तुम्ही काय सांगता? काय सांगू म्हणजे ना एकदम सही आहे. आमच्या मुलांना तर फार आवडतो इथला. अच्छा. खूप सुंदर आहे, टेस्टी खूप आहे आणि छान आहे. आता त्यांनी नुकताच नवीन स्टॉल चालू केलेला आहे गरमागरम जिलबी आग्रा स्पेशल. तर तुम्ही ती खाल्ली का? नाही खाल्ली. बरं, जरूर खावा. धन्यवाद. आपण आता बारामती MIDC या ठिकाणी आहे. ही बघू शकता आग्रा स्पेशल गरमागरम जिलबी आणि तीही ड्रोनमध्ये. हे बघू शकता. नमस्कार, तुमचं नाव? अभिषेक एलजाळी. बरं, तुम्ही या ठिकाणी जिलबी खायला आला. जिलबी खाऊन बघा कशी जिलबी. जिलबी एकदम मस्त अशी उत्कृष्ट दर्जाची अशी जिलबी येते या ठिकाणी मिळते गरमागरम. बरं. थंडीच्या दिवसात या ठिकाणी खूप बरोबर मस्त अशी जिलबी मिळते. बारामतीमध्ये बऱ्याच ठिकाणी तुम्ही जिलबी खाल्ली असेल, पण आग्रा स्पेशल जिलबी पहिल्यांदाच खाताय ना? स्पेशल मी खालून इंदापूर चौकातून या ठिकाणी जिलबी खाण्यासाठी आता आलेलो आहे. बरं, कशी आहे टेस्ट? मस्त आहे जिलबी. छान आहे. हा, आणि गरमागरम मिळते त्यासाठी गरमागरम एकदम आहे. भारी. बरं. त्यांचा वडा खाल्लाय का? हो, खाल्लेलं आहे ना. कसा आहे वडा? मस्त आहे. वडा पण मस्त वडा पण मस्त आहे. भजी वगैरे मस्त मिळतात. बरं. गरमागरम सगळं मिळतं, महत्वाचं म्हणजे. बरं ओके. मस्त आहे. ठीक आहे, चला खाऊ. नमस्कार. हा ताई, तुमचं नमस्कार, नाव? विशाखा ढावरे. ताई, कसा आहे वडापाव? एक नंबर, खूप छान टेस्ट आहे. काय घेतले तुम्ही आता? बटाटा भजी आहेत, खूप सुंदर आहेत. आम्ही नेहमी येतो इकडे खायला. हो का? हा, फेमस आहेत खूप. आता एक खाऊ गल्ली झाली, या ठिकाणी तुम्ही का खायला येता वडापाव? ही टेस्ट खूप छान आहे ना, हेच म्हणजे जास्त आवडतं आम्हाला. हो का? हा, कसा आहे दीदी वडापाव? छान आहे, खूप छान आहे वडापाव. खूप छान आहे. हा, नेहमी आता वडापाव खायला? हो, नेहमी येतो. बटाटा भजी पण खायला येतो. इथे सगळं मिळतं. वडापाव मिळतो, बटाटा भजी पण मिळतात, कांदा भजी पण मिळतात, सगळे छान कांदा आहे. भजी पण आहे, बटाटा वडा पण आहे, वडापाव पण हा. आहे. ओके, धन्यवाद. दादा, नमस्कार. तुमचं नाव? सुमित, माझं सुमित जाधव. कसा आहे वडापाव? एकदम मस्त. चहाचे सोबत एकदम मस्त क्वालिटी. चहा पण वसम आहे. नेहमी येता या ठिकाणी वडापाव खायला? नेहमी कशी आहे टेस्ट? एकदम मस्त. एकदम छान आहे. एकदम अजून काय सांगता सस्ते वडेवाल्याबद्दल? एकदम मस्त आहे. जुनी शाखा आहे यांची. त्यामुळं आम्ही नेहमी येतो. कॉलेजला असल्यामुळे इथंच VPला सारखं येत असतो आम्ही इथं. थँक्यू. नमस्कार सर, तुमचं नाव? संतोष अंधळे. तुम्ही आता सस्ते वडेवाले पैसे आहेत, तर नेहमी तुम्ही कुठं वडा खाता? वडापाव कुठं खाता तुम्ही? आता तसं बारामतीमध्ये असं काही स्पेसिफिक ठिकाण नाही आहे, बट आम्हाला सस्ते वडापाव इथे आम्ही ट्राय केला आज अँड क्वालिटी इज व्हेरी नाईस अँड व्हेरी गुड. सो आय रिअली लाईक इट. खूप चांगली क्वालिटी आहे, तर ट्राय करायला हरकत नाही. आय रिकमेंड इट टू एव्हरीवन. थँक्यू सर. वेलकम.